बातमी मुंबईतल्या वांद्रेमधून गरीबनगर अतिक्रमण हटाव मोहिमेचा बदला म्हणून मुंबईमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे। गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट रचल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। रेल्वेच्या जागेवरील अवैध बांधकाम आणि प्रार्थनास्थळ हटवल्यानंतर काही कट्टरपंथी घटक सक्रिय झाल्याची माहिती आहे। अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमधून गरीबनगर परिसराचे व्हिडिओ आणि फोटो हे जप्त केले गेलेत। ही केवळ रेकी होती की संभाव्य हल्ल्याची तयारी याचा तपास सुरू आहे। पाकिस्तान स्थित हँडलर्स आणि मुंबईतील काही संशयितांमधील संपर्काचे संकेत आहेत। व्हॉइस नोट्स, चॅट्स आणि डिजिटल सामग्रीची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। तर मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवलं आणि या अतिक्रमण हटवायच्या वेळेस मोठ्या प्रमाणात राडा सुद्धा झाला होता। प्रार्थनास्थळ यामध्ये येत होतं अशी इथल्या स्थानिकांची म्हणणं होतं आणि हे प्रार्थनास्थळ हटवताना मोठ्या प्रमाणात इथल्या स्थानिकांनी विरोध केला होता। मात्र या सर्व घटनेला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट होता का अशी चर्चा सुरू आहे। या संदर्भात तपास सुरू केला गेलाय। दिल्ली विशेष पथकाकडून एकूण 8 जणांना अटक केलेली आहे आणि या प्रकरणी तपास सुरू आहे। गरीबनगर अतिक्रमण हटाव मोहिमेचा बदला म्हणून मुंबईत हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त होतोय। या ठिकाणी प्रार्थनास्थळ हे सुद्धा अतिक्रमण होतं प्रार्थनास्थळाचं आणि या प्रार्थनास्थळाचं सुद्धा अनधिकृत असल्यामुळे डिमॉलिशन केलं गेलं।